मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात आहे ना? सर पण ते जाधव डील कॅन्सल करतील ना? तू फक्त मी सांगितलंय तेवढं कर. अद्वैतला म्हणा मी बोलते त्यांच्याशी. आणि काय माहिती का, तू डोयफोडेची बातमी आणल्यापासून स्वतःची दखल घ्यायला तू भाग पाडलेस. हा अजून अद्वैत म्हणावं तसं तुझ्याकडे लक्ष देत नाहीये, पण देईल म्हणूनच सांगतोय. ही संधी आहे, ती अशी वाया दवडू नकोस. प्रयत्न करत राहा. आय एम शुअर एक ना एक दिवस अद्वैतचा पाय नक्की घसरेल. बघतीस काय? अगं आमच्या कुटुंबाचा इतिहास आहे तो. एक मिनिट. हा बोल. झाली का मजा मारून? काय? नाही म्हटलं मजा मारून झाली का? भावाला घराबाहेर काढलं, त्याच्या ऑफिसमध्ये पण प्रवेश मिळवला तुम्ही. तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय बरोबर ना? नाही म्हटलं आठवण करून द्यावी. नाही नाही चांगलं चाललंय ते ठीक आहे. माझं काम होत नाहीये त्याची काळजी वाटते मला, आणि म्हणून आठवण करून देतोय फक्त. लक्षात आहे माझ्या. बरं तू कुठे आहेस? मी कुठे ते जाऊ दे. माझं काम कधी पूर्ण होणार आहे तेवढं फक्त मला सांगा. सांगितलं ना तुला एकदा. सगळं व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. काय रे तुला एवढं चिडायला काय झालं? तुमचा लाडका पुतण्या अद्वैत इथे आला होता शाळेत चौकशी करायला. त्या नेत्राचा नवरा शोधतोय बरोबर. नको त्यावेळेला ना मध्ये याची सवयच आहे त्याला. पण या सगळ्यामुळे ना मला काही दिवस लपून राहावं लागेल, आणि सगळ्यात आधी त्या अद्वैतचं काहीतरी करावं लागेल. अद्वैत ना अवघड जागेचं दुखणं झालंय. आज सकाळी घरात म्हणत होता शेखरला घरी परत आणूया म्हणून. हे सगळं ना ती नेत्रा पडवते त्याला. अर्थात. पण या सगळ्यामुळे ना मला काही दिवस लपून राहावं लागेल, आणि सगळ्यात आधी त्या अद्वैतचं काहीतरी करावं लागेल. करूया करूया. सगळं व्यवस्थित मनासारखं होणार, काळजी करू नको. आज मेघना अजून एक बॉम्ब फोडणार आहे. आणि ते सगळं ठीक आहे, ती बॉम्ब फोडेल तेव्हा फोडेल, पण आज मैथिलीचा काटा काढून नेत्राला झटका द्यायचा आहे बस. काय करायचं ते सांगा. आज? हो. तिला घराबाहेर कसं काढणार? मी करतो काहीतरी. आहे माझ्याकडे मार्ग. काय? मी आज असं काही. व्हॉट नॉनसेन्स. दिस इज अटा अनप्रोफेशनल. असं कसा शब्द फिरवू शकतात जाधव? नाही सर, मी त्यांच्याशी बोलून बघितलं पण ते ऐकायला तयार नाहीत सर. पण काय प्रॉब्लेम काय त्यांचा? त्यांच्याशी बोलणं झालं होतं, ते जागा आपल्याला विकणार होते, टोकन दिलंय त्यांना. सर मी त्यांच्याशी बोलून बघितलं पण ते नाही म्हणतात. ते म्हणतात की जमीन पूर्वजांची आहे, ती विकता नाही येणार. एक मिनिट आधी. सॉरी, म्हणजे हा सगळा मॅटर काय आहे ते मला माहित नाहीये. पण आपण त्यांना टोकन दिलंय म्हणजे आता ते शब्द फिरवू शकत नाही. पैसे हवे असतील जास्त, अजून काय? नाही नाही सर, पैशाचा काय प्रॉब्लेम नाही. मी बोललो त्यांच्याशी, पण ते म्हणतात जमीन नाही विकता येणार कारण जमीन पूर्वजांची आहे. नाही, पण माझं म्हणणं काय आहे, ती जमीन आपल्यासाठी एवढी महत्वाची आहे का? म्हणजे काहीही करून ती जमीन आपल्याला हवीच आहे का? काका, आपण जे नवीन प्रोजेक्ट करतोय त्यासाठी ती जागा खरंच खूप महत्वाची. ही जमीन आपल्याला नाही मिळाली तर मेन रोड पासून सोसायटी पर्यंत जाणारा रस्ताच बनवता येणार. पण हे सगळं डिस्कशन झालं होतं ऑलरेडी. अरे बापरे, म्हणजे आजकाल शब्दाला काही किंमतच राहिली नाही म्हणायचं. हो सर, आणि ती जमीन नाही मिळाली तर आपलं खूप मोठं नुकसान आहे सर.
आता आणखीन काय? कारण त्यांनी ती जमीन जर का आपल्याला दिली नाही ना, तर नातेवाईक आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळे लोक आपल्याला जमीन देणार नाहीत सर. आणि आपलं खूप मोठं नुकसान होईल सर. सर सॉरी, पण मी काही बोलू का? सर आय नो मी हल्लीच जॉईन झाले, पण मला असं वाटतं या प्रोजेक्टसाठी मी काहीतरी करू शकते. तू काय करू शकणार आहेस मेघला? सर अद्वैत सर आणि केदार सरांची परमिशन असेल तर मी जाधवांशी जरा बोलून घेऊ का? तुम्ही काय बोलणार त्यांच्याशी? आमची एवढ्या वर्षांची ओळख आहे, आमचं ऐकत नाहीये ते, तुमचं काय ऐकणार? कार्यकर, तुम्ही त्या जाधवांना सरळ लीगल नोटीस पाठवा. त्यांना म्हणावं टोकन दिलं असं डील नाही कॅन्सल करू शकत. सर सर सॉरी, पण लीगल नोटीस पाठवली तर प्रॉब्लेम अजून वाढतील आणि वातावरण अजून चिघळेल सर. आणि या सगळ्याचा त्रास ना आपल्या कस्टमरला नंतर होईल. सर प्लीज मला एकदा परमिशन द्या, मी एकदा बोलून घेते ना जाधवांशी. नाही नाही, आधी मी काय म्हणतो, ते एवढं म्हणतायत तर त्यांना एकदा बोलून बघू दे ना. आपण अरे प्रयत्न तर करून बघू दे, नुकसान तर नक्की होणार नाही. एकदा प्रयत्न करू दे, बघूया ना त्याही काय करू शकतात ते, नाही का? ठीक आहे. तू सॉरी, मी नाव विसरलो तुमचं. मेघना. ओके मेघना, तुम्ही घ्या बोलून त्यांच्याशी. थँक्यू सो मच सर. मी आजच त्यांच्याशी बोलून घेते. ऑल द बेस्ट. या यात. अगं आज अचानक बेत कसला? बाबांना गुलाबजाम आवडतात ना, म्हणून बनवते. बाबा आज खूप दिवसांनी घरी येतात ना, खूप दिवसांनी घरचं जेवणार आहेत, म्हणून सगळं त्यांच्या आवडीचं. पण एक लढाई तू जिंकलीस नेत्रा. मला खरंच वाटलं नव्हतं की शेखर परत येतील. अशी या घरातली एक व्यक्ती जरी घरापासून दूर गेली ना, ती घराची शोभाच निघून जाते. घरातले सगळे जण जेव्हा एकत्र असतात, एका छताखाली आनंदाने गुण्यागोविंदाने राहतात, तेव्हाच घराला शोभा येते. मला माहिती आहे फाल्गुनीताई आणि केतकी काकूंच्या मनात बाबांबद्दल जो राग आहे तो जायला थोडा वेळ जाईल, पण तो जाईल. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल. खरंय. तुम्हाला माहिती आहे, मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा बाबा मला पहिल्यांदा भेटायला आले होते. मी आधी त्यांना नाहीच म्हणाले, म्हटलं मी नाही येणार इथे. पण आज मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं या घरात येण्याचा निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता. मी या घरात आले ना तेव्हा काहीच सोपं नव्हतं माहितीये. एकीकडे अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका होता आणि दुसरीकडे या घरातल्या प्रत्येकाला आपलंसं करायचं होतं. पण या घराने मला कधी आपलंसं केलं मलाच कळलं नाही. आणि ते सगळं बाबांमुळे झालं. ही नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष तुमच्यासमोर आहे ती फक्त बाबांमुळे. आणि म्हणून जेव्हा बाबा घरातून जात होते ना तेव्हा मला खूप त्रास झाला. म्हणून मी त्यांना थांबवण्याचा इतका प्रयत्न केला, सगळ्यांना हाका मारत होते, पण कोणीच आलं नाही. तुझं खरंच कौतुक वाटतं मला. एखाद्या व्यक्तीला तू आपलंसं केलंस ना की मग जग इकडचं तिकडे गेलं तरी सुद्धा
त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतेस तू, साथ देतेस त्या व्यक्तीला. माझ्या बाबतीत पण बघ ना, म्हणजे कोण कुठले मी, पण मला साथ दिलीस, मला समजून घेतलंस तू. अख्ख्या घराच्या विरोधात जाऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस तू. होईल सगळं व्यवस्थित. पण कधी निघालेस शेखर? तासाभरापूर्वी निघालेत कोल्हापूरहून, फ्लाईटने येत आहेत. एव्हाना पोहोचले असतील पुण्याला. तन्मय जाणार आहे ना त्यांना आणायला? हो, तन्मय गेला एअरपोर्टला. मग येतील लवकरच. तुझं चालू दे, मी आले पटकन. हो. सर जाधवांचं काय? त्याचं काय? त्याला सांग मी त्याला पैसे वाढवून देतो. म्हणजे 40 कोटीचं डील झालेलं आहे, पण फार फार तर 10 कोटी वाढवून 50 कोटीला डील क्रॅक कर म्हणा. पण सर पैसे वाढवून दिलेत तर अद्वैत इम्प्रेस कसं होणार? एनिवेज, पैसे न वाढवता डील कशी क्लोज करायची हे मी बघते. एक मिनिट. मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. उगाच स्वतःचं डोकं लावून काहीतरी गोंधळ घालून ठेवशील आणि अद्वैतला कळलं ना तर नोकरीवरून काढून टाकेल तो तुला. उगाच प्रॉब्लेम क्रिएट करशील. आपल्याला अजून काम पूर्ण करायचंय. डोंट वरी सर, आता बघाच तुम्ही मेघनाची जादू. चला निघायचं. तू एकाच लढाईत माझ्या बरोबर आहेस ग, पण मी 2 फ्रंट्सवर लढतो. एक इथे ऑफिसमध्ये आणि दुसरं घरी. ऑफिसमधली लढाई अशी चुटकी सरशी आपण जिंकू. घरी मला एक बॉम्ब टाकायचा आहे. म्हणजे कसं दोन्हीकडे आपलंच वर्चस्व असेल. ओके देन, गो अहेड. केदार काका, काय सुनबाई, लाडक्या सासऱ्याच्या स्वागताची तयारी वगैरे झाली की नाही? सासऱ्यावर उधळायला फुलं, औक्षणाला ताट, सगळं तयार ठेव. नाही तू स्वप्न बघत असतील ना, तुझा लाडका सासरा परत येणार वगैरे, आणि मग पुन्हा एकदा आपलं घर जोडलं जाणार. हो ना? पण मी तुला आधीच सांगितलं होतं, तू घर जोडायचा प्रयत्न कर, मी ते उद्ध्वस्त करेन. पुन्हा जोडायचा प्रयत्न कर, मी पुन्हा उद्ध्वस्त करेन. आत्ताच ऐकून ठेव, एक दिवस ह्या घराची मी अशी अवस्था करीन की हे तुझं सो कॉल घर पुन्हा उभंच राहणार नाही. हे बघा काका, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. मी पण तुला पहिल्यांदाच सांगतोय, नीट लक्ष देऊ नये. शेखरची वाट बघू नकोस. अगं म्हणजे हे सगळं मी तुला का सांगतोय, तू इतकी त्याच्या स्वागताची वगैरे तयारी केली आहेस तर तुझी मेहनत फुकट जाऊ नये म्हणून सांगतोय. शेखर घरी परत येणार नाही. म्हणजे हल्ली ऍक्सिडेंट्स खूप वाढलेत ना, म्हणून सांगतो. काका, बाबांपासून लांब राहायचं. बाबांना जर काही झालं ना. नाही सुनबाई, तू अशी एकदम घाबरून जाऊ नकोस. अगं तू परत येणार नाही म्हणजे येणारच नाही असं नाही, तू घरी परत येणार ना. तोंडात तुळस, नाकात कापूस, प्रेत म्हणून येणार. फक्त राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, तुझ्या लाडक्या सासऱ्याचं
आणि त्या रुपाली म्हात्रेचं गुंडच बाळ तन्मय, अगं आपला तन्मय, तो उगाच जीव गमावणार. ठाक. माझ्याशी पंगा घेते. ठाक. चल. नेत्रा, हे सगळं असंच अर्धवट सोडून कुठे गेले नेत्रा? नेत्रा, 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 काही प्रॉब्लेम झाला नाहीये ना? नेत्रा, नेत्रा, रिक्षा 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 कुठं जायचं? एअरपोर्ट रोडला जायचं. एअरपोर्ट रोड. दादा थोडं लवकर चला. ईशा, आईला पाहिलंस का? नाही आजी. रीमा, तू पाहिलंस का ग? अभ्यास करतेस? हो तुला नाही करायचा अभ्यास? आजी, तुझं झाला कधीच करून. बर, तू पूर्ण कर ना. नेत्रा, नेत्रा, भाऊ प्लीज थोडं लवकर चला. हो हो. पुन्हा फोन करते. मी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स अटेंड केली होती जिथे देशाविदेशातल्या कन्स्ट्रक्शन कंपनीज आल्या होत्या. तिथे मला एक गोष्ट लक्षात आली की इफ वी वॉन्ट टू स्टँड इंटरनॅशनली तर आपल्याला कोर आयडियाजवरती जास्त काम करावं लागतं. म्हणजे प्रोजेक्ट डिझाईन करताना तो असा करायचा की त्याची कोर आयडिया युनिक असेल. टीम, आपल्याला नवीन आयडियाज हव्यात. खरेखर एक टीम तयार करा जी फक्त या नवीन आयडियाजवरती काम करेल. मग सर आपण तन्मय सरांना लीडर करूया. ओके. हां, आणि केदार काका सुद्धा गाईड करेल त्यांना. एक्सलंट आयडिया सर. आणि मग तन्मय सर आणि केदार सर हे दोघे जण ही टीम लीड करू शकतात. येस. प्लीज थोडं लवकर. हा. जा, जाधवशी बोलून घे. बघू ना त्याच्यावर काय जादू करतेस ते. ओके सर. हा, आणि नंतर ही बातमी अद्वैतला दे. बघ अद्वैत तुझ्यावर किती खुश होतो. हो. तोपर्यंत माझं दुसरं एक काम आहे.
ते मी संपवतो. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. सांग कधी कळणार तुला भाव माझा मनातला.